Now today we will discuss about the new unit, that is the evolution. Evolution, it is a process of slow and gradual changes by which complex life is evolved from simple life. Simple life converted into complex life. Simple prokaryotic life changes to the complex eukaryotic life in the evolution. इव्होल्यूशनमध्ये आपण फर्स्ट पार्ट याच्यामध्ये घेणार आहे ओरिजिन ऑफ लाईफ. हाऊ देर इज अ ओरिजिन ऑफ लाईफ ऑन द अर्थ. पृथ्वीवर लाईफचं ओरिजिन कसं झालं? बिकॉज अर्थ इज प्रोड्यूस फ्रॉम सन. सूर्यापासून पृथ्वी तयार झाली. It is the primordial hot substance. पृथ्वी एक हॉट प्लॅनेट होता. कालांतराने पृथ्वी थंड झाली आणि याच्यावर लाईफचं ओरिजिन सुरू झालं. सो ओरिजिन ऑफ लाईफ इट इज एक्सप्लेन बाय डिफरंट थिअरीज. नाउ विच आर द थिअरीज रिगार्डिंग द ओरिजिन ऑफ लाईफ? पृथ्वीवर लाईफ कसं आलं याच्या संदर्भात वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या. द फर्स्ट थिअरी इट इज द स्पेशल क्रिएशन थिअरी, अँड दिस स्पेशल क्रिएशन थिअरी इट इज प्रपोज बाय स्पॅनिश मॉन्क फादर सुद्रेज. सुद्रेज हा स्पॅनिश मॉन्क फादर होता. त्यांनी सांगितलं की लाईफ इज क्रिएटेड बाय गॉड. सो सुपर नॅचरल पॉवर इज द गॉड क्रिएट्स लाईफ. याला म्हणतात स्पेशल क्रिएशन थिअरीनुसार की पृथ्वीवर लाईफ जे तयार झालं हे देवानी निर्माण केलं. याच्याकरता ही स्पेशल क्रिएशन थिअरी आहे विच इज प्रपोज बाय स्पॅनिश मॉन्क फादर सुद्रेज. देन द सेकंड थिअरी इट इज द कॉस्मोझॉइक थिअरी विच इज द पानस्पर्मिया. कॉस्मोझॉइक थिअरी पानस्पर्मिया प्रपोज बाय रिस्टर. रिस्टर प्रपोज cosmozoic theory, that is the panspermia. Cosmozoa comes from distant planet on the earth surface. वेगळ्या एखाद्या ग्रहावरून कॉस्मोझोआ आले and these cosmozoa or panspermia contain microorganisms. हे जे कॉस्मोझोआ दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवर आल्या त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते. And these microorganisms releases on the earth surface and creates life. त्याच्यापासून पूर्ण लाईफ पृथ्वीवर आलं. So life comes from distant planet on the earth in the form of cosmozoa or panspermia. This is the second theory regarding the origin of life, that is the cosmozoic theory. त्याच्यानंतर तिसरी थिअरी मांडण्यात आली स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी. स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी इट इज प्रपोज बाय ग्रीक फिलॉसॉफर्स. ग्रीक फिलॉसॉफर्स प्रपोज स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी अँड दिस स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी स्टेट्स दॅट स्पॉन्टेनियसली देर इज ए ओरिजिन ऑफ लाईफ फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल. नॉन लिव्हिंग मटेरियल, नॉन लिव्हिंग मॅटरपासून लिव्हिंग सेल तयार झाली आणि लाईफचं ओरिजिन झालं असं ग्रीक फिलॉसॉफर्सचं म्हणणं होतं. दिस इज कॉल्ड ॲज स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी. स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी स्टेट्स दॅट नॉन लिव्हिंग मॅटर प्रोड्युसेस लिव्हिंग सेल स्पॉन्टेनियसली. अचानक लाईफचं ओरिजिन झालं नॉन लिव्हिंग मटेरियलपासून.
This theory, it is called as spontaneous generation theory. That is called abiogenesis. Spontaneous generation theory, it is also called as the abiogenesis. Then biogenesis theory, it is proposed by Louis Pasteur. Louis Pasteur disproved spontaneous generation theory. स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी डिस्प्रूव्ह केली लुईस पाश्चरनी, आणि लुईस पाश्चरनी जी थिअरी प्रपोज केली दॅट इज बायोजेनेसिस. अकॉर्डिंग टू लुईस पाश्चर, प्री एक्झिस्टिंग लाईफ produces today's complex life. Today's life, it is comes from pre-existing life. म्हणजे पृथ्वीवर सुरुवातीला लाईफ होतं, पण ते आलं कुठून ते काही एक्सप्लेन केलं नाही बायोजेनेसिस थिअरीने. सो अकॉर्डिंग टू बायोजेनेसिस थिअरी, प्री एक्झिस्टिंग लाईफ प्रोड्युसेस टुडेज कॉम्प्लेक्स लाईफ. दिस इज कॉल्ड ॲज Louis Pasteur theory, that is the biogenesis theory. Then another theory, it is the Coiservait's theory. Coiservait's theory, it is proposed by A.I. Oparin. A.I. Oparin proposed Coiservait's theory, and the similar theory, it is the microsphere theory of Dr. Sidney Fox. What are Coiservait's or microsphere? Coiservait's or microsphere, these are the colloidal aggregation of lipids and proteins. लिपिड्स आणि प्रोटीन्सचे जे मॉलिक्युल्स आहेत त्याचं ॲग्रेगेशन, लिपिड्स आणि प्रोटीन्स मॉलिक्युलचं ॲग्रेगेशन म्हणजे कॉइसर्वेट किंवा मायक्रोस्पियर. या कॉइसर्वेट किंवा मायक्रोस्पियरपासूनच लिव्हिंग सेल तयार झाली, फर्स्ट सेल तयार झाली, असं A.I. ओपॅरिन आणि डॉक्टर सिडने फॉक्सचं म्हणणं होतं. सो ओरिजिन ऑफ लाईफ, इट इज एक्सप्लेन बाय डिफरंट थिअरीज. these are the views of different scientists. The special creation theory proposed by Spanish monk Father Sudrez. He states that life created by God, supernatural power is the God. God create life. Then the second theory, it is the cosmosaic theory panspermia given by Richter. रिस्टर नावाच्या शास्त्रज्ञांनी कॉस्मोझाइक थिअरी पान्सपर्मिया सांगितला, की त्यांनी सांगितलं की कॉस्मोझोआ these are comes from distant planet on the earth, and cosmozoa contain microorganism, and these microorganism release on the earth's surface and produces life forms, different life forms. Then the spontaneous generation theory proposed by Greek philosopher. According to this theory, spontaneous generation called as abiogenesis theory, non-living matter produces living cell. This is the statement of spontaneous generation theory. Theory of biogenesis proposed by Louis Pasteur. According to Louis Pasteur, pre-existing life produces today's complex life. So how there is a origin of pre-existing life on the earth? लुईस पाश्चरने सांगितलं की प्री एक्झिस्टिंग लाईफपासून टुडेज लाईफ तयार झालेला आहे. त्यानंतर कॉइसर्वेट्स थिअरी अँड मायक्रोस्पियर थिअरी. कॉइसर्वेट्स थिअरी इट इज प्रपोज बाय A.I. ओपॅरिन अँड मायक्रोस्पियर थिअरी इट इज प्रपोज बाय डॉक्टर सिडने फॉक्स. व्हॉट आर कॉइसर्वेट्स और मायक्रोस्पियर? Coiservates or microsphere, these are the colloidal aggregation of lipid and proteins molecule. लिपिड आणि प्रोटीन्स मॉलिक्युल्सचं ॲग्रेगेशन म्हणजे कॉइसर्वेट्स. याच्यापासून लिव्हिंग सेल तयार झाली. पण याच्या पहिले असा प्रश्न पडतो की हाऊ देर इज अ ओरिजिन ऑफ दिस युनिवर्स. युनिवर्स ओरिजिन 20 बिलियन्स इयर्स ॲगो. 20 बिलियन्स इयर्स वर्षापूर्वी युनिवर्सचं ओरिजिन झालं, अँड इट इज एक्सप्लेन बाय लेमाटायर. लेमाटायर प्रपोज द ओरिजिन ऑफ युनिवर्स. इट इज कॉल्ड ॲज बिग बँग थिअरी. इट इज कॉल्ड ॲज द बिग बँग थिअरी. अकॉर्डिंग टू बिग बँग थिअरी,
the primordial hot substance undergoes explosion and expansion. युनिवर्समध्ये एक प्रायमॉर्डियल हॉट सबस्टन्स होता, त्याच्यामध्ये कंटिन्युअसली एक्सप्लोजन प्रोसेस चालली, एक्सपान्शन होत गेलं. कंटिन्युअसली देर इज ए explosion and expansion takes place in the primordial hot substance, and there is a formation of stars, galaxies, sun. It is formed, and from this sun there is the origin of the earth. सूर्यापासून नंतर पृथ्वी तयार झाली. 20 बिलियन्स इयर्स वर्षापूर्वी लेमॅटायरने जी थिअरी मांडली त्याला म्हणतात बिग बँग थिअरी. दॅट इज द थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ युनिवर्स. अकॉर्डिंग टू लेमॅटायर, primordial hot substance undergoes explosion, continuous explosion, expansion process, and produces stars, galaxies, and sun. Stars, galaxies, and sun, these are produced from continuous explosion and expansion process. And through this process, there is a formation of the earth. आणि याच प्रोसेसमधून पृथ्वी तयार झाली. ओरिजिन ऑफ अर्थ, इट इज अबाउट 4.5 बिलियन्स इयर्स ॲगो. 4.5 बिलियन्स इयर्स ॲगो देर इज द ओरिजिन ऑफ द अर्थ. 4.5 बिलियन्स इयर्स वर्षापूर्वी पृथ्वीचं ओरिजिन सांगितलेलं आहे. युनिवर्सचं ओरिजिन सांगितलेलं आहे 20 बिलियन्स इयर्स वर्षापूर्वी. लेमॅटायर प्रपोज बिग बँग थिअरी, थिअरीज रिगार्डिंग द ओरिजिन ऑफ युनिवर्स. सो युनिवर्स ओरिजिन नुसार, या थिअरीनुसार प्रायमॉर्डियल हॉट सबस्टन्समध्ये कंटिन्युअस एक्सप्लोजन एक्सपान्शन प्रोसेस होत गेली, आणि कंटिन्युअस एक्सप्लोजन आणि एक्सपान्शन प्रोसेस होत गेली. त्याच्यामुळं स्टार्स तयार झाले, गॅलेक्सीज तयार झाल्या, सूर्य तयार झाला, सन तयार झाला, आणि त्याच्यापासूनच पृथ्वी तयार झाली. 4.5 बिलियन्स इयर्स ॲगो देर इज द ओरिजिन ऑफ अर्थ. युनिवर्स ओरिजिन इट इज 20 बिलियन्स इयर्स ॲगो. 20 बिलियन्स इयर्स वर्षापूर्वी युनिवर्सचं ओरिजिन झालं आणि पृथ्वीचं ओरिजिन झालं 4.5 बिलियन्स इयर्स ॲगो. सो धिस इज द थिअरी ऑफ बिग बँग. बिग बँग थिअरी प्रपोज बाय लेमॅटायर. मग पृथ्वी जर का सूर्यापासून तयार झाली असेल तर पृथ्वी, अर्थ, इट इज द हॉट प्लॅनेट. पृथ्वी हे एक हॉट प्लॅनेट होतं. कालांतराने पृथ्वीचं टेम्परेचर कमी होत गेलं. देर इज अ कूलिंग इफेक्ट, टेम्परेचर डिक्रीज, अँड ॲटम्स इंटरॅक्ट. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे जे ॲटम्स आहेत हे इंटरॅक्ट झाले, आणि ते इंटरॅक्ट झाले आणि सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झाले. दिस इज द स्टेटमेंट ऑफ केमिकल इव्होल्यूशन थिअरी विच इज ॲक्सेप्टेड बाय मोस्ट ऑफ द बायोलॉजिस्ट. जास्तीत जास्त बायोलॉजिस्टनी केमिकल इव्होल्यूशन थिअरी मान्य केली. Chemical evolution theory, it is proposed by A.I. Oparin and J.B.S. Haldane. A.I. Oparin and J.B.S. Haldane origin of life, it is explained by A.I. Oparin and J.B.S. Haldane in the chemical evolution theory, that is the chemosynthetic origin of life. So origin of life is explained by special creation theory, cosmogonic theory, spontaneous generation theory,
Abiogenesis, biogenesis theory, conservate theory, microsphere theory, special creation theory proposed by Sudreich, cosmologic theory proposed by Richter, spontaneous generation theory proposed by Greek philosopher, biogenesis theory proposed by Louis Pasteur, conservate theory proposed by A.I. Oparin, microsphere proteinoid theory, microsphere theory proposed by Dr. Sidney Fox. Microsphere conservates, these are the colloidal aggregation of लिपिड्स अँड प्रोटीन मॉलिक्यूल याच्यापासून लिव्हिंग सेल तयार झाली असं या थेअरीचं म्हणणं होतं कॉन्सर्वेट मायक्रोस्पियर थेअरीचं. बट मोस्ट ऑफ द बायोलॉजिस्ट सपोर्ट केमिकल इव्होल्यूशन थिअरी. केमिकल इव्होल्यूशन थिअरी प्रपोज बाय A.I. ओपॅरिन अँड J.B.S. हल्डेन. या A.I. ओपॅरिन आणि J.B.S. हल्डेननी सांगितलं की पृथ्वी 4.5 बिलियन्स इयर्स वर्षापूर्वी पृथ्वी तयार झाली. प्रिमिटिव्ह अर्थ, इट इज द हॉट प्लॅनेट. प्रिमिटिव्ह अर्थ एक हॉट प्लॅनेट होता. याच्यानंतर पृथ्वीचं टेम्परेचर कमी होत गेलं. द टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस डिक्रीज. ॲटम्स इंटरॅक्ट. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, nitrogen interact. When carbon, hydrogen, oxygen, nitrogen interact, produces methane, ammonia, water, CO2, carbon dioxide, hydrogen. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन जर का इंटरॅक्ट झाले तर त्याच्यापासून मिथेन तयार होतो, अमोनिया तयार होतो, वॉटर तयार होते, कार्बन डायऑक्साईड तयार होतो, हायड्रोजन तयार होतो. मग केमिकल इव्होल्यूशन थिअरीनुसार विच इज गिवन बाय A.I. ओपॅरिन, J.B.S. हल्डेन, अर्थ 4.5 बिलियन्स इयर्स ॲगो, इट इज द हॉट प्लॅनेट. टेम्परेचर डिक्रीज, ॲटम्स रिॲक्ट, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन रिॲक्ट, प्रोड्युसेस वॉटर, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन गॅस. टेम्परेचर कमी झाल्यामुळं ऑक्सिजन, वॉटर तयार झालं आणि ऑक्सिजन फ्री मॉलिक्युलर स्टेटमध्ये आला अँड इट सपोर्ट्स द लाईफ. So simple inorganic molecules, these are methane, water, carbon dioxide, ammonia, hydrogen gas, and there is the availability of oxygen gas. So it is called as the Halden soup. In the Halden soup, the simple inorganic molecules are present. Halden soup म्हणजे एक पाणी तयार झालं, वॉटर, आणि त्या पाण्यामध्ये मिथेन होता, कार्बन डायऑक्साईड, अमोनिया होता. सो दिस इज कॉल्ड ॲज द हल्डेन सूप. आणि या सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूलपासून सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झाले. सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, अमायनो ॲसिड्स तयार झाले. अमायनो ॲसिड्स, मोनोसॅकॅराइड्स तयार झाले. मोनोसॅकॅराइड्स आर फॉर्म, न्यूक्लियोसाइड्स आर फॉर्म, न्यूक्लियोटाइड्स आर फॉर्म, and finally this simple organic molecule produces complex organic molecule, and complex organic molecules, these are carbohydrate, proteins, lipids. Carbohydrate, proteins, lipids, amino acid, nucleic acids तयार झाले. DNA, RNA तयार झाला. म्हणजे ॲटम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजनच्या रिएक्शनमुळं वॉटर, मिथेन, अमोनिया, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन गॅस, सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स पहिले तयार झाले. सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्सपासून
सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झाले, अमायनो ॲसिड्स, मोनोसॅकॅराइड्स तयार झाले. आणि या सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सपासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झाले. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स, DNA, RNA तयार झाले. आणि न्यूक्लिक ॲसिड्स, DNA आणि RNA तयार झाले. दे आर प्रेझेंट इन ॲग्रिगेशन, दॅट इज द कॉयसर्वेट्स. So कॉयसर्वेट्स contain carbohydrate, proteins, fats, nucleic acid. आणि याच्यापासून प्रोटोसेल तयार झाली. प्रोटोसेल, प्रिमिटिव्ह सेल. फर्स्ट ऑफ ऑल देर इज ए नॉन सेल्युलर फॉर्म सेलचा तयार झाला. नॉन सेल्युलर फॉर्म, इट इज फॉर्म बिफोर अबाउट 3 billion years ago. 3 billion years वर्षापूर्वी नॉन सेल्युलर लाईफ आलं. आणि 2 billion years वर्षापूर्वी देर इज ए फॉर्मेशन ऑफ ट्रू सेल ऑन द अर्थ सरफेस. 3 billion years वर्षापूर्वी नॉन सेल्युलर लाईफ होतं. आणि 2 billion year वर्षापूर्वी फर्स्ट सेल तयार झाली. दॅट इज द ट्रू सेल. दिस इज कॉल्ड ॲज chemical evolution theory, which is proposed by A.I. Oparin and J.B.S. Haldane, which is widely accepted theory regarding the origin of life. So this is the first part, that is the origin of life. Now today we will stop here. We will continue this topic, origin of life, in the next lecture. Thank you.